नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं या दुसऱ्या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ अतिशय स्पेशल आहे। पाहताय ना ही सर्व तयारी। 17 मे 2025 रोजी महाकाली आई माहेरी येणार होती। म्हणजे तिने तसा कौल देऊन वेत्यातील खांबाची बाऊळ येथे यायची इच्छा दर्शवली। मग काय, वेतकर कंबर कसून कामाला लागली। सुंदर मंडप घातला, रांगोळ्या काढल्या, सर्व स्त्रियांनी एकत्र येऊन गोंड्याचे तोरणे बनवायला सुरुवात केली। ही जागा पाहताय ना तुम्ही। आता आपण पुढे हळूहळू जाऊ, तुम्हाला ती जागा दिसेल। हीच ती जागा आहे ज्याला आपण देवीचा मठ म्हणतो। देवी मठात आली असं म्हणतो। तर इथे देवी देवता येऊन विराजमान होणार आहेत, म्हणून ही सर्व जागा गोंड्याच्या तोरणांनी सुंदर रीतीने सजवलेली आहे। तुम्ही बघताय गावातले सर्व लोक हिरिरीने सर्व कामांमध्ये सहभाग घेत आहेत आणि ज्याला जितकं करता येईल तितकं त्याच्या परीने करतात। ही जागा शेणाने सारवून पवित्र केली आणि मग ब्राह्मणांनी तिथे मंत्र उच्चार केले। एकीकडे गावातील सर्व महिलांनी महाप्रसादाची तयारी केली। सर्व उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी सर्वजण एकत्रित आनंदाने जेवणाचा उपभोग घेत होते। राग, लोभ, द्वेष, मत्सर सर्व काही बाहेर सोडून शुद्ध पवित्र मनाने आम्ही सर्व एकत्र बसून सहभोजनाचा आनंद घेत होतो। वातावरण इतके सुंदर आणि पवित्र होते ना की काय सांगू। वेळ पंख लावून उडत होता। सर्वांची जेवणे झाल्यानंतर आम्ही देवीची वाट पाहू लागलो। अचानक आम्हाला कळले की पालखी वेशीवर आली आहे। मग आम्ही सर्व स्त्रिया देवीवर फुलांचा वर्षाव करण्यासाठी रांगेत उभे राहिलो आणि पाहतो तर काय, बघता बघता पालखी आली देखील। ही पालखी वेशीवरून इथे आणण्याचा मान वेतकरांचा असतो, म्हणून सर्व वेत्यातील पुरुष मंडळी अनवाणी वेशीवर चालत गेले होते आणि देवीच्या पालखीला घेऊन येत होते। तुम्ही जर नीट बघाल तर पालखीचा वेग किती आहे ते बघा। देवी भरभर भरभर येत आहे। जणू ती सर्वांना सांगतच आहे की चला चला, लवकर चला, वेळ घालवू नका, मला कधी एकदा माहेरी जाते असं होतंय। तुम्ही बघताय ही सर्व मंडळी, यातली बरीचशी मंडळी मुंबईहून आलेली आहेत। त्या दिवशी सकाळी ती आली, देवीचं दर्शन घेणार आणि लगेच रात्रीच्या गाडीने मुंबईला जाणार। देवी या सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण करो। हळूहळू ही पालखी मठाकडे जात आहे। केवढा हा जनसमुदाय! आजूबाजूच्या सर्व पंचक्रोशीतील लोक देवीच्या दर्शनाला आले होते। पालखी किती सुंदर रीतीने सजवली आहे। महाकाली आईचा विजय असो, महाकाली आईचा विजय असो, असं करत करत ह्या घोषणा देत ही पालखी हळूहळू मठाकडे जात होती। मग सर्व देवी देवतांचे स्वागत झाले। खोताना देखील बसायची तयारी केली होती आणि मग महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी सोबत रवळनाथ हे सर्व देव आणि देवता विराजमान झाले आणि मग मानाची ओटी भरून मग आम्ही सर्व महिलांनी भली मोठी रांग लावली आणि देवीची ओटी भरली। ह्या ओटीमध्ये न विसरता आम्ही एक आंबा आणि फणसाचे गरे देवीसाठी आणले होते बरं। आणि नंतर लगेच तो क्षण आला देवीचा परत आडिवऱ्यातील मंदिरात जाण्याचा। तो क्षण अतिशय भावूक होता। येताना पालखी किती वेगाने येते, पण जाताना ती खूप जड झाली होती। हा विलक्षण अनुभव माझ्यासाठी वेगळाच होता। तुम्ही जर बघाल तर किती जणांनी हात लावला होता पालखीला, पण ती पालखी पुढे येत नव्हती। कारण देवीलासुद्धा मनापासून आणखी राहायची इच्छा होती ना माहेरी, कारण शेवटी 3 वर्षांनी आली होती ती। शिवाय एवढं छान माहेर असेल
तर परत जाताना पावले जड होणारच ना. अशा प्रकारे हा सोहळा अतिशय सुंदररित्या पार पडला. वरुणराजाची देखील कृपा झाली. आकाशामध्ये भरपूर काळे ढग होते, पण पाऊस पडला नाही.